तर मतमोजणी लांबणीवर गेली आणि विरोधकांनी यावर नाराजी व्यक्त केली। निवडणुकांचा सगळा खेळखंडोबा झाला असल्याचा आरोप विरोधकांनी केलाय। मतदान मोजणीमधल्या अंतरामुळे संशयाला आता जागा निर्माण झाली आहे आणि दिरंगाई करत मतचोरीचा हा प्रयत्न तर नाही ना, अशा प्रकारे आरोप विरोधकांनी केलाय। तर विरोधकांनी मतमोजणीत लांबणीवर गेल्यामुळे त्यांची नाराजी व्यक्त केली आहे आणि त्याचबरोबर आरोपही सत्ताधाऱ्यांवर केलाय। मतमोजणीतल्या या अंतरामुळे संशयाला जागा असल्याचं त्यांनी म्हटलंय। या सगळ्या प्रक्रियेमध्ये की उद्या जर मतावर परिणामच होतो असं जर कोणी म्हणत असतील तर मग या निवडणुकांचा निकाल लागेल। उद्या जर निकाल लागला असता त्याचा परिणाम जिल्हा परिषदावर पण झाला असता, महानगरपालिकेवर झालेला असता। परंतु मतमोजणीमध्ये अडथळा जो आज आलेला आहे हा सगळा प्रकार मला वाटतं की इतकी लांबणीवर नेणं म्हणजे यांच्या मागे या सरकारचा मतचोरीचा तर डाव नाही ना। मी याच्यावर काही नाही बोलणार, कारण कोर्ट पण ज्या पद्धतीने निकाल देत आहेत आणि त्याच्यानंतर जी काय हालचाल राज्याची होते ते कळतच नाही लोकांना हे नेमकं चाललंय काय। त्यामुळे आज 2 तारीख आणि तुम्ही 18 दिवसानंतर किंवा 19 दिवसानंतर रिझल्ट लावणार। धन्य आहे हा महाराष्ट्र आणि धन्य आहे हा महाराष्ट्राचं सरकार। इतका वेळ मतदान आणि मतमोजणी याच्यात एवढा वेळ राहिला की संशयाला जागा निर्माण होते आणि त्यामुळं पहिली गोष्ट निवडणूक आयोगाने किमान एवढी तरी करावी की सर्व पक्षाच्या प्रतिनिधींशी चर्चा करून त्या मतपेट्या संरक्षित राहतील, कोणत्याही बाहेरच्या मेसेजेस किंवा सिग्नलिंग त्याच्यापर्यंत पोहोचणार नाही, अशा लोकांच्या मनात शंका असतात। आणि आता या निवडणुकातला गोंधळ हा नगरपालिकेत झाला। जिल्हा परिषदेच्या निवडणुका तरी किमान त्यांनी पूर्ण विचारांती, उशीर झाला तर चालेल पण पूर्ण विचारांती घ्याव्यात, कारण असे गोंधळ प्रत्येक स्टेजला होत गेले तर निवडणूक आयोगावर लोकांचा विश्वास उडेल।